नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण पाहू शकता आपण आलेलो आहोत नर्सरीमध्ये. आता तुम्ही आणखीन म्हणसाल की हे काय नवीन रोजच मला नर्सरीत घेऊन चालले. तर हो खरं आहे. काय झालेलं आहे ना की त्या दिवशी आम्ही गुलाबाची 2 रोपं घेऊन गेलोत आणि बरेच दिवस झालं सरांचं चाललेलं होतं की नर्सरीतून आपण काही शोची रोपं घरी घेऊन जाऊयात म्हणजे शाळेत लावण्यासाठी. परंतु मीच पुढं ढकलत होते, की नाही नको राहू द्यात आहेत ते रोपं भरपूर झाले असं म्हणून. परंतु ऐकलं तर थोडंसं नवलच होईल ना, कारण की पाहताय तुम्ही पण, की माणसं ही त्यांचंच खरं करतात, अजिबात घरी ऐकत नाहीत. त्यामुळे सरांनी शेवटी त्यांचंच खरं केलेलं आहे आणि आवर्जून रविवारच्याच दिवशी, सुट्टी दिवशी आम्ही नर्सरीमध्ये आलेलो आहोत. आणि या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही किती छान नर्सरीतील रोपे आहेत आणि त्या ठिकाणी त्या दिवशी वातावरण पण खूप सुंदर होतं. आभाळ आलेलं होतं आणि असं वाटत होतं की आता लगेच पाऊस येतो की काय. आणि आम्ही आता या ठिकाणी पाहताय तुम्ही की विचारपूस करतोय की कोणतं रोप कितीला आहे किंवा वेगळं असं नवीन रोप घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही किती मोठमोठे आंब्याचे रोपं होते आणि हे सर्व रोपं फक्त केशर आंबाच या ठिकाणी भेटत होता. आणि याच ठिकाणी त्यांची नर्सरी पण आहे, ज्या ठिकाणी ते त्यांची रोपं छोटे छोटे बनवतात, तयार करतात नर्सरीतून. आणि असं वेगवेगळी रोपं तिथं पाहायला मिळाली आणि हे वेगळंच मला काहीतरी दिसलं. आता हे कमळ असे आहे की नाही ते नक्कीच मला कमेंट करून सांगा. मला तर असं वाटतं की हे कमळच असेल, परंतु मला काय कन्फर्म झालेलं नाही आणि प्रत्येक गोष्ट त्यांना विचारणं त्या सांगणाऱ्यांना पण मला लाज वाटत होती, त्यामुळे मी जास्त रोपांची पण चौकशी केलेली नाही. आणि त्यात मी कॅमेरा घेऊन असल्यामुळे मला सर रागवत होते की सारखं काय कॅमेरा घेऊन उभा आहेस म्हणून. म्हणून मी जास्त बोलायचं टाळलेलं होतं. तरी पण जे आम्ही कन्फर्म घेतलेले आहेत त्याचं मी नाव कन्फर्मच केलेलं आहे की विचारून घेतलेलंच आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता हे एक रूप छान वाटलेलं होतं शोचं वेगळं काहीतरी म्हणून. हे एक आम्ही घेतलेलं होतं. बहुतेक ह्याला ड्रेसिना का रेसिना म्हणतात ते पण मला माहीत नव्हतं. ते रेसिना का ड्रेसिना म्हणत होते. मी दोनदा तीनदा विचारलं पण तरी पण मला कन्फर्म नेमकं काही ते कळलेलंच नाही आहे. असू द्यात आता. आणि हे मोरपीस का मोरपंख म्हणे, हे एक शोचं आम्ही रोप घेतलेलं आहे. 2 रोपं घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि याच ठिकाणी कुंद्याचं पण रोप होतं, पण झाड होतं. परंतु आमच्याकडे अगोदरच कुंद्याचं होतं त्यामुळे आम्ही घेतलेलं नाही. त्यानंतर आम्ही मोगऱ्याकडे गेलोत आणि मोगऱ्याचं एक रोपटं आम्ही घेतलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे की मला गुलाबाची फुलं खूप आवडतात आणि मला राहवतच नव्हतं. आणखीन मी आलेले आहे गुलाबाच्या फुलांकडे, कारण की सर म्हणले होते की तुला जे फुलांचे झाडं गुलाबामधले आणखीन कलर घ्यायच्यात ते घे म्हणून. मग मला व्हाईट आणि येल्लो पाहिजे होता. तर आम्ही काय केलं नंतर म्हणजे व्हाईट आणि येलो, सॉरी व्हाईट आणि पिंक कलरचा एक गुलाब घेतला मिक्स असलेला. आणि त्यानंतर व्हाईट एक घेतलेला आहे आणि येल्लो एक घेतलेला आहे. परंतु या ठिकाणी आल्यास मला या ठिकाणचे येल्लो कलरचे गुलाब आवडलेले नव्हते, कारण की तो येल्लो कलर व्यवस्थित वाटत नव्हता. मला असा व्यवस्थित येल्लो कलर पाहिजे होता. तो तसा तिथं मला अवेलेबल झाला नाही, त्यामुळे मला ते मी घेतलेलंच नाही. त्यानंतर आम्ही या ठिकाणाहून व्हाईट आणि थोडासा पिंक असा गुलाब घेतलेला आहे. त्यानंतर मी या शोच्या झाडांकडे आलेले आहे. ती फुलं छान दिसत होती आणि मला पण आवडलेली होती. त्यातील एक रोप सर घे बोलत होते, परंतु हो म्हणत आणि मी त्यांना विचारलं की हे देवांना वाहता येईल का, पूजेसाठी वापरता येईल का, तर त्यावेळेस ते बोलले की नाही. आणि त्यावेळेस पाहत असतानाच माझ्याकडून एक फूल तुटून पडलेलं आहे. मी लगेच पटकन उठून उभं राहिले, नकोच म्हणलं हात लावायला. आणि पाहू शकता आता आणखीन मी गुलाबाच्याच फुलांकडे आलेले आहे. आणि या ठिकाणी मी सरांना बोलले होते की थोडं तरी माझी शूटिंग काढा, परंतु बघा ना आता कसे सर काढतात शूटिंग. काही नाही माणसं खरंच त्यांना एखादं काम जर असं आपल्या बाबतीतलं म्हणजे सजेस्ट केलं किंवा सुचवलं असेल तर ते करतील असं नाही बरं का. कारण की अगोदरच त्यांना ते कॅमेरा घेऊन म्हणलं की त्यांचं डोकं उठतं आणि त्यात आणखीन मी शूटिंग करायला लावले म्हणल्यास तर जास्तच. तरी पण ते मला म्हणत होते की घे तुला जे गुलाबाचं झाड घ्यायचं आहे ते कोणते कलर घ्यायच्यात ते घे. आणि त्या ठिकाणी गेल्यास मी काही म्हणतात ना, एका शेतात असताना आपल्या शेतात असताना आपल्याला दुसऱ्याच्या शेतात जास्त डोकवायची सवय असते बायकांना विशेषतः. आणि तसंच झालेलं आहे. त्या ठिकाणी 2 अटॅच नर्सरी होत्या आणि मी काय केलेलं आहे की एका नर्सरीचा बांध ओलांडून मी
दुसऱ्या नर्सरीत प्रवेश केलेला आहे आणि तेच मालक आहेत पहा मला बोलतायत आणि ते म्हणतायत की घ्या रोप की 50चं या ठिकाणी अलीकडे आम्हाला 50ला एक रोप म्हणले होते आणि त्या ठिकाणी ते मालक म्हणतात की 40ला घ्या मी देतो. मला तर खूप छान वाटलं आणि मी सरांना लगेच बोलले या इकडे लगेच की या ठिकाणी 40ला रोप आहेत म्हणून. पण बायकांसारखी हवलदिवल मनाची नसतात ना. त्याने एकदा व्यवहार केला की तोच असतो. परंतु मला असं वाटत होतं की ते रोपं तिथंच राहू द्यावीत, सोडून द्यावीत आणि आपण आता ह्याच नर्सरीतले स्वस्त आणि मस्त रोपं घ्यावीत. परंतु सरांनी अजिबात तसं केलं नव्हतं आणि नंतर मग ठीक आहे सर म्हणले घे तुला या ठिकाणची पण काही रोपं घ्यायचे तर. मग मला या ठिकाणचा येल्लो कलरचा गुलाब आवडलेला आहे आणि पाहू शकता आता सरांची शूटिंग कसे करतायत ते. मीच क्वचितच दिसत आहे आणि जास्त तर झाड, परत खाली जमीन हेच जास्त सर दाखवत आहेत. कारण की त्यांचं मुळीच लक्ष नव्हतं की शूटिंग करण्यावर. त्यांना फक्त काय बायकोने सांगितले काम म्हणून ते आपलं पार पाडण्याचं काम करत होते. धर बाई काढली एकदाची तुझी शूटिंग असं त्यांचं हे तुम्हाला तर असं वाटत होतं. बघा तुम्ही किती वेळ झालं काहीच नाही आणि मी इकडे खुशमध्ये की माझी आता शूटिंग चालू आहे. असं चालू होतं. तर पहा तुम्ही बघा आता हे शूटिंग. मला एवढं हसायला येत होतं ना आणि ठीक आहे आता मग मला लगेच बघायला पण वेळ नव्हता. परत मी आता घरी आल्यानंतर शूटिंग पाहिली. मी एवढी जर हसले ना लिमिटच्या बाहेर मला काहीच कळत नव्हतं की आता म्हणजे एखादं काम दिलं तर ते कशाप्रकारे करतात. मला तर नवलच वाटलेलं आहे या गोष्टीचं. अ, असू द्यात आता जे असेल ते असेल. त्यानंतर मी या ठिकाणचं पण एक रोप घेतलेलं आहे आणि ते मालक खूप कन्व्हिन्स करत होते की हे रोप घ्या, ते रोप घ्या. त्यांना आम्ही म्हणलं की नंतर तुमच्याकडली रोपं घेऊत आणि हे आम्ही पहिल्याच नर्सरीतली रोपं घेतलेले आहेत. कारण की दिलेला शब्द आपण एखाद्या ठिकाणाहून व्यवहार केला असेल तर तोच आपण केला पाहिजे. असं नाही केलं पाहिजे की परत चेंजेस आपल्या मनामध्ये किंवा व्यवहारात केले नाही गेले पाहिजेत. त्यामुळे ते आपल्या तत्वात बसत पण नाही. त्यामुळे आम्ही त्यांना ह्यामध्ये थोडेसे रेट कमी करायला लावले आणि हे झाडे आम्ही घरी घेऊन चाललेलो आहोत.